नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लवकरच आरटीचे ॲडमिशन फॉर्म सुरू होणार आहे। तत्पूर्वी आपण आरटी संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, आरटी संदर्भात बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की आरटीसाठी घराजवळील शाळा कोणत्या आहेत, त्या शाळेमध्ये एकूण जागा किती आहेत किंवा या शाळेमध्ये आपण ॲडमिशन कसे घेऊ शकतो। मित्रांनो, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम student.maharashtra.government.in ही वेबसाईट ओपन करायची आहे। आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपलं स्टेट ऑटोमॅटिक आलेला आहे। इथे आपला जिल्हा निवडायचा आहे आणि तुम्ही सर्च बाय ब्लॉक किंवा नेमने सुद्धा करू शकतो। आता आपण ब्लॉकने तालुका निवडूया आणि आरटी कोटा ऑल किंवा आरटी असं तुम्ही सर्च करू शकता। इथे आपला बघा शाळेची जी यादी आहे ती यादी आलेली आहे। इथून तुम्ही तुमच्या घराजवळची कोणतीही एक शाळा इथे निवडू शकता। इथे भरपूर शाळांची यादी आलेली आहे। यातून तुम्हाला जी शाळा हवी आहे त्या शाळेची तुम्ही तुमच्या घराजवळची जी शाळा आहे ती शाळा इथून शोधायची आहे आणि ती शाळा इथे सिलेक्ट करायची आहे। आता इथे बघा ही शाळा आता मी सिलेक्ट केलेली आहे। इथे बघा ह्या शाळेची संपूर्ण माहिती आलेली आहे। आता बघा ही शाळा आहे ती स्कूल कॅटेगरीमध्ये अप्पर प्रायमरी ओनली म्हणजे पहिलीसाठी ही शाळा आहे आणि स्टँडर्ड 1 ते 5वी आहे। आता मॅनेजमेंट टाईप सेल्फ फायनान्स्ड आहे आणि शाळेचा ॲड्रेस दिलेला आहे आणि शाळेचा जो टाईप आहे तो दिलेला आहे। मीडियम जे आहे ते इंग्लिश आहे, बोर्ड CBSE आहे आणि वॅकन्सी डिटेल्समध्ये बघा पहिलीसाठी आरटीएच्या अंतर्गत 7 जागा या शाळेत आहेत। इथून तुम्ही अजून कोणतीही शाळा इथून सिलेक्ट करू शकता आणि अशीच माहिती पाहू शकता। तुम्ही चेक ॲड्रेस लोकेशनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे ॲड्रेस लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा मॅप ओपन होणार आहे। आता तुम्ही तो मॅपला कंट्रोल+ स्क्रोल करायचा आहे। तुम्हाला शाळेचं जे स्पॉट आहे ॲक्च्युअल ते दिसणार आहे आणि ती शाळा तुमच्या घरापासून किती अंतरावरती आहे हे तुम्ही इथून पाहू शकता। इथे बघा हा शाळेचा जो ब्लू पॉइंट आहे तिथे शाळा दाखवत आहे आणि तुमचं घर इथून आसपास कुठं आहे ते तुम्ही मॅपवरती बघायचं आहे आणि तुम्हाला समजू शकतं की या शाळेचं अंतर आपल्या घरापासून किती आहे ते। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शाळेच्या जागा किती आहेत किंवा तुम्ही ॲडमिशन कसं घ्यायचं किंवा यादी जी आहे ती यादी अशा प्रकारे पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।